नमस्कार, मी भाग्यश्री अक्षय चव्हाण प्रभाग क्रमांक 17मधून निवडणूक लढवत आहे. खरं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इच्छुक होतो पण त्यांनी काही वरती स्थानिक लेवलनी डावपेच खेळला. आता तुम्हीच सांगा, जर तुम्हाला उच्च शिक्षित उमेदवार नको आहे वकील उमेदवार नको आहे तर तुम्हाला मटका खेळणारे हे खेळणारे उमेदवार आहेत का? अक्षय भाऊ, काय सांगाल? तुम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच तयारी केली होती आतापर्यंत, तशी परिसरामध्ये तुम्ही प्रचार देखील सुरू केला होता, पण ऐन वेळेला नेमकी तुमच्या पत्नीची उमेदवारी नाकारण्यात आली आणि तुम्ही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहात. कसं पाहता? नमस्कार. प्रथम मी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती देतो. मी ॲडव्होकेट अक्षय विलास चव्हाण. संबंधित प्रभागामध्ये असेल किंवा पूर्ण शहरभर असेल किंवा या पुणे जिल्ह्यात असेल तर अनेक कामं मी आपल्या दलित, वंचित, ज्यांना गरजू विद्यार्थी असतील, माणसं असतील, कोणी असेल त्यांना अनेक आम्ही मदतीचं काम करतो आहे. मी स्वतः वकील असल्यामुळं अनेक गरजूवंतांना मी अनेक मदत करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन असेल, स्कॉलरशिपसाठी आंदोलन असतील, DPDCमध्ये जो समजा ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे लाईट जाण्याचा प्रॉब्लेम असंख्य आमच्या सोसायटीत होता. 400-500 घरांसाठी लाईटचा प्रॉब्लेम 8 वर्षापासून होता, तो सॉल्व केला. आम्ही कोणती फ्लेक्सबाजी किंवा हे केलेली नाही. तर आम्ही राष्ट्रवादीकडून तिकीट मागत होतो. तर राष्ट्रवादीकडून तिकीट मागत असताना आम्हाला सांगितलं की सर्वे उद्या असं काही स्थानिक नेत्यांनी सांगितलं की सर्वेमध्ये नाव येऊ द्या. पण सर्वेमध्ये नाव आल्यानंतर आम्हाला कळलं की सर्वेमध्ये नाव आहे सगळं आहे, पण त्यांनी काहीतरी असं पर्सनली घेतल्यासारखं की आम्हाला हेच उमेदवार पाहिजे असं निवडक उमेदवार केले. मग मला काय म्हणायचे, म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला डावललं? जाणीवपूर्वक डावललं, इंटेन्शनली डावललं. बरं ठीक आहे, राजकारणात राजकीय डावपेच असतात, पण एवढे इंटेन्शनली का वागले, ह्याच्या पाठीमागं काय आहे, ह्याच्या पाठीमागं काय गणित आहेत, राजकीय गणित आहेत का आर्थिक गणित आहेत किंवा काय गणित आहेत? कारण आज प्रभागाला सुसंस्कृत, आज वाल्लेकरवाडी असेल, चिंचवडे नगर असेल, प्रेमलोक पार्क असेल, आज आपल्या इथली परिस्थिती आपण बघतोय किती भयान परिस्थिती आहे. आज तुम्ही जावा स्विगी झोमॅटोला, तुम्ही रात्री ऑर्डर देऊन बघा. रात्री तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर 12 नंतर तो गल्लीत येत नाही, तो म्हणतो मला लोकेशन इथंच फिरवतंय. आणि ही भीती काय आहे की त्याला वाटते कोण लुटल का किंवा काय. म्हणजे महिला एवढ्या भयभीत आहेत, जनता एवढी भयभीत आहे, सगळे एवढे भयभीत आहे. मग समजा एक माझी पत्नी आता वकिली शिकते, तिचं D.Pharm कंप्लीट आहे, मी स्वतः वकील आहे. मी इथं अनेक वर्ष काम करत आलेलो आहे. दीन दुबळ्या गरजू सगळ्या जातात, म्हणजे खानदेशी असतील किंवा आपले सोलापूर असतील, कोल्हापूर असतील, कुठलंही न बघता, कुठले याच्यामध्ये मी फरक न करता मी त्यांच्यासाठी धावून गेलो, मदत केली. पण अचानकपणे सगळं फायनल झालेलं असताना काही एका स्थानिक नेत्याचं वेळ आल्यावर सगळं प्रसिद्ध करील मी, त्यांनी हे डावपेच केले. उमेदवारीसाठी दादांची काही तुमची भेट झाली होती, चर्चा झाली होती? दादांशी भेट झाली होती, सर्व झाले होते. अचानक एक उमेदवार, त्यांचं मी नाव घेऊ इच्छित नाही आहे, की एका शिवसेने पक्षाकडून तयारी करत असताना त्यांनी अचानकपणे राष्ट्रवादीत आले. पण एक स्थानिक नेता सांगतो की 1.5 महिन्यापासून ते माझ्याबरोबर आहेत, 4 दिवसापूर्वी आलेले, आणि आम्ही तिथं वर्षानुवर्ष काम करतो आहे. खरंच आमच्यावर अन्याय. मी स्वतः आपल्या दक्षिण समितीत काम करतो, तर अनेक दलित दुबळ्यांना मी न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि असं डावलल्यामुळं खरंच मला खंत, आणि मला विचारायचं आहे, पक्षश्रेष्ठीला विचारायचं की तुमचा अजेंडा काय. म्हणजे तुम्हाला उमेदवार एज्युकेटेड नको आहे, तुम्हाला वकील नको आहे, तुम्हाला पाहिजे तरी काय होतं. बघितले गेले तर असे अनेक पक्षामध्ये आयात उमेदवारांना संधी देण्यात आलेली, निष्ठावंतांना प्रत्येक पक्षात नाही, प्रत्येक 100% असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येक पक्षात डावलण्यात आलेले. एक आहे, मला एक कळलं आहे आता राजकारणात की तुम्ही त्यांच्या विरोधात काम केलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या रक्तात गद्दारी पाहिजे, आणि तुमच्याकडं चांगला व्यापार, धंदा, उद्योग, अजेंडा नको आहे. हे असेल तर तुम्हाला तिकीट 100% नाकारण्यात येणार. कारण तुमचं सगळं अवैध धंदे पाहिजे, तुम्हाला मारामारी, लोकांचं वायलेशन झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असेल तर तिकीट भेटतं. असं एक मला आता ह्या परिस्थितीनुसार कळाले. आता बघूया पुढं काय होतं, काय अनुभव येतोय. प्रभागातील सर्व मतदारांना काय आव्हान असेल? एक सांगतो, या ठिकाणी खरंच हे राजकीय सोडून द्या. राजकीय पक्षात आम्ही पैसे कमवण्याच्या हेतूने आलेलो नाही. अनेक जण समजतात की राजकीय पक्ष हा राजकीयांना देणं म्हणजे पैसे कमवण्याचा अड्डा. पण हा माझ्या वडिलांचा, आईचा हा जो वारसा आहे ते आता नाही आहे त्या जगात. जो वारसा मदतीचा वारसा आहे, त्याच्यामुळं आम्ही या राजकारणात आलेलो आहे. मी स्वतः वकील आहे, काय परिस्थिती हे सर्व मला माहिती आहे. तर फक्त एक सांगणं आहे की आपलं भविष्य आपल्या हातात आहे. तुम्ही बघा, नुसतं पक्षाचं तिकीट आहे, या पक्षाचं तिकीट आहे हे न करता आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आपल्या हातात आहे.
कारण घरी आपण मुलाला शिवी शिकवत नाही, तो कुठून शिकतो? आजूबाजूच्या वातावरणातून शिकतो, बरोबर. पण वातावरणच एवढं खराब असेल, लोकच एवढी खराब असतील किंवा उमेदवारच असे असतील तर उमेदवार तपासा, बघा आणि तुमचं योग्य ते तुम्ही डिसिजन घ्या, असे नागरिकांना मी नम्रपणे आवाहन करतो.